रावेर तालुक्यातील लाचखोरीचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला असून 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना वनपाल आणि खासगी पंटरला एसीबीने रंगेहात पकडले आहे। जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून या घटनेमुळे वन विभागासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। रावेर तालुक्यात लाचखोरीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत। अशातच पुन्हा एकदा वन विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आला आहे। रावेर तालुक्यातील वनपाल राजेंद्र अमृत सरदार आणि खासगी पंटर दीपक रघुनाथ तायडे यांना 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव एसीपी पथकाने अटक केली आहे। तक्रारदार हे यावल वन विभागाअंतर्गत जिन्सी तालुका रावेर येथील वनक्षेत्रात वनरक्षक पदावर कार्यरत होते। दरम्यान यावल येथील संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या कार्यक्षेत्रातील रोप वनातील निंदणीच्या कामाची तपासणी केली होती। त्यानंतर वनपाल राजेंद्र सरदार यांनी तक्रारदाराला व्हॉट्सअप कॉल करून निलंबनाची धमकी दिली आणि निलंबन टाळायचे असल्यास 15,000 रुपयांची लाच द्यावी लागेल असे सांगितले। ही लाच वनपरिक्षेत्र अधिकारी बावने यांना देण्यासाठी खासगी पंटर दीपक तायडे यांच्याकडे फोन पे द्वारे पाठविण्याची सूचना करण्यात आली। तक्रारदार फोन पे वापरत नसल्याने त्याने योनो ॲपद्वारे 13,250 रुपये दीपक तायडे यांच्याकडे पाठविले आणि त्याचा स्क्रीनशॉट वनपाल सरदार यांना पाठविला। उर्वरित 1,750 रुपये रोख रक्कम अहिरवाडी येथील शासकीय निवासस्थानी वनपाल सरदार यांना देण्यात आली। या प्रकारानंतर तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली। एसीबीने पडताळणी करून सापळा रचला असता वनपाल सरदार यांनी पंचासमक्ष 13,250 रुपये ऑनलाईन व 1,750 रुपये रोख स्वीकारल्याचे कबूल केले। या प्रकरणी एसीबी जळगावचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या तक्रारीवरून रावेर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वन विभागातील लाचखोरीचा हा प्रकार सामान्य कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून भ्रष्टाचार कसा केला जातो याचे जिवंत उदाहरण ठरत आहे। एसीबीच्या या कारवाईमुळे तालुक्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून पुढील तपास सुरू आहे।